ही माणसाला ताठ मानेनं जगायला शिकवते, तसेच कलेचं वेड माणसाला आपलं वय देखील विसरायला भाग पडते। आज आपण एका अशा 75 वर्षाच्या तरुणाची गोष्ट जाणून घेणार आहोत। होय होय, तरुणच, ज्यांना काची ढोल वाजवताना पाहून तुम्ही थक्क व्हाल। हे आहेत पुण्यातील शिरूर तालुक्यातील याकूबभाई अलाउद्दीन मणियार। 75 वर्षाचे हे काची ढोल वाजवणारे कलावंत। त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षापासून ते ढोल वाजवतात। महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकवाद्य म्हणजे काची ढोल। पिढ्यानपिढ्या ही कला त्यांच्याकडे आली आणि मग त्यांनी ही कला जपली देखील। आपले थरथरणारे हे हात ढोल वाजवताना वाद्यावर सहज थिरकतात। काची ढोल वाजवत असतानाचा त्यांचा तो उत्साह अनेकांना अचंबित करणारा आहे। याकूब आजोबा हे बालेशा सनई ताफा निरवी या पथकामध्ये अनेक वर्षापासून ढोल वाजवतात। लहानपणापासून कलेची आस असल्याने तसेच वाद्यावरील निष्ठा आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककला जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला। काची ढोल वाजवण्याची त्यांना आवड असून निरवी या गावात त्यांचा बांगड्यांचा व्यवसाय देखील आहे। आम्ही जवळजवळ 50 वर्षापासून वाजवतो असतो आणि आमची ही 4थी पिढी आहे। वयाच्या 11व्या वर्षापासून चालू आहे। चुलते आजोबा पंजोबा, 4थी पिढी आहे आमची। आम्ही भूम, परांडा, सोलापूर, बार्शी, तुमचं सातारा, नाशिक, संगमनेर, मुंबई, पुणा, शिरूर, दौंड, बारामती अशा बऱ्याच ठिकाणी, इंदापूर अशा बऱ्याच ठिकाणी मी वाजवत जात असतो आणि आमचे कार्यक्रम 6-6, 8-8 महिने बुक असतात। लोक त्यांना माहिती आहे की ताफा मिळत नाही लवकर, त्याकरताना लोक लवकर सुपारी देण्याकरता येतात। आमचा व्यवसाय पूर्वीपासून बांगडीचा व्यवसाय आहे। लग्नामध्ये बांगड्या भरतो, यात्रेमध्ये बांगड्या भरतो, असा पूर्वीपासून आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही मण्यार खानदानी आमचे आहे। तर आमचा हा व्यवसाय वाजवण्याचा आणि बांगडीचा व्यवसाय आहे पहिल्यापासून। त्यावेळेस ह्या सुपाऱ्या नव्हत्या, त्यावेळेस मी हा बांगड्याचा व्यवसाय करायचो आणि मुलांना पण हेच शिक्षण दिलं आहे। सध्या डीजे वगैरे लग्नामध्ये वाजतात, परंतु हे सुद्धा आमचं पारंपरिक वाद्य चालू राहायला पाहिजे। आजोबांना आता वयामानानुसार कमी ऐकायला येतं, पण तरी देखील ते आपल्या सहकाऱ्यांना साथ देतात। आपली लोककला ही कलावंतांना जगवतीये। या वयात देखील याकूब आजोबा ज्या दिमाखानं काची ढोल वाजवतात ते पाहून आपणही थिरकायला लागतो। महाराष्ट्रात तमाशा, लावणी, शाहिरी, भारूड, वाघ्या मुरळी, गोंधळ यासारख्या लोककला प्रकारांना त्या भागात लोकमान्यता मिळाली आहे। तरी देखील दुर्दैवानं लोककलावंतांच्या हाती मात्र काहीच लागत नाही। कुटुंबाचा वारसा म्हणून काही लोक या कलेचं जतन करतायत, पण त्यांचा योग्य सन्मान देखील होत नाहीये। शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे।